सागर टू अनंत कडाळे. मी मगाशीच विश्लेषण केलं होतं, दोन्ही संघामध्ये दोन्ही विस्फोटक खेळाडू आणि तेच दोन्ही खेळाडू मात्र आमने सामने आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सागर, फलंदाजीसाठी अनंता. कोण कोणावर बारी ठरेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. कोण कोणासाठी लढेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारव संघासाठी लढेल सागर आणि बीसीसी संघासाठी लढेल अनंता गावंडा. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल देऊया दोन्ही संघाला. बेस्ट ऑफ लक. शो गुड द गेम. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला सन्मानित दिलं, परंतु चेंडू जाईल सीमा रे कपार. हा येतोय A1 क्वालिटीचा आहे अनंता गावंडाचा ब्रँड. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. रन्स मिळतील 6-6-6. आहे तो अनंता गावंडाच्या बॅट मधून षटकार. बघा मित्र, मी मगाशीच म्हटलं होतं, एका साईडना अनंता गावंडा आणि दुसऱ्या साईडना सागर. सागरचं स्वागत केलं षटकारानं अनंता गावंडानं. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार टोकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूपैकीसाठी सज्ज. हा चेंडू मात्र बॅटच्या रडणमध्ये आला नाहीये. चेंडू मात्र बॅटला ब्रेस झाला, परंतु तडम्यांच्या दिशेनं फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात येत झालं. कोणत्याही प्रकारची धाव मात्र घेता आली नाहीये. अनंतानं देखील स्वतःवर कंट्रोल केलं की या ठिकाणी धाव होणार नाहीये, रिक्स नको, कारण सामना महत्वाचा आहे. आणि चांगल्या हाताने मात्र सन्मानित केलंय. गॅप आहे मोठा, नाही दाबांना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा येतो अनंता गावंडाच्या बॅट मधून चौकार. धाव फलकचा विचार केला ना तर धाव फलक जाऊन पोहोचलं दादा बिनबाद 10 या अंकावर. बघा पहिल्या चेंडूवर जरूर षटकार टोकला होता, त्यानंतर मात्र बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. बॅटला चेंडू ब्रेक झाला, तटीय सर्कलच्या आतमध्ये सेकंड स्लिपला चेंडू अडवण्यात आलं. तो चेंडू आला निर्धाव. त्यानंतर मात्र युक्ती सुचवली की कोणत्या ना कोणत्या दिशेने मात्र चेंडू खेळावा लागेल, परंतु अनंता गावंडाला मात्र समजलं की ह्या ठिकाणी जर चेंडू खेळून काढला तर नक्कीच 4 धावा मिळतील. आणि त्या चेंडूवर आल्या 4 धावा. आणि या चेंडूचा विचार केला ना तर ह्या चेंडूवर मात्र आबाई सफल. दरदार तलवारीनं मात्र वार केले जातात आणि या चेंडूवर मात्र आलाय 1 बॉम्ब चौकार. चौकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला ना दादा बिनबाद 14 अंकावर. जशास तसं उत्तर पाहायला मिळत आहे. आंबे किसी से कम नाहीये. दोन्ही संघ हार मानणार नाहीये हे देखील ठाऊक आहे, कारण दोन्ही संघ देखील बलाढ्य आहेत. दोन्ही संघाकडे मात्र ताकद आहे. वजन केलं ना तर दोन्ही संघाचं वजन मात्र एकाच मापाचं राहील, या मात्र सांगता हो. या ठिकाणी हवाई सफल. पुन्हा अनंताच्या बॅट मधून होते ब्लास्ट. हा येतोय दुसरा षटकार. धावफलक जाऊन पोहोचले पण नाट्य वेगानं तथा बिनबाद 20 या अंकावर. का ओळखले जात आहे अंबरनाथ तालुक्याचा वन मॅन शो आर्मी. एक विस्फोटक फलंदाज बीसीसी चिंचवलीचा, एक कर्णधार सेनापती. याच मैदानावर श्री गणेश कासगाव चषकामध्ये अर्धशतक झळकावणारा हाच तो खेळाडू. आज देखील चांगली फटकाबाजी देखील पाहायला मिळते. 2 षटकार 2 चौकार देखील काय दाखवलंय हो. या ठिकाणी हलक्या हाताने मात्र चेंडूला ढकललं. अनंताला देखील माठाऊ काय शेवटचा चेंडू आहे, स्ट्राईक माझ्याकडेच राहिली तर चांगलं होईल, परंतु चेंडूला सन्मान केलं, फक्त दिशा दाखवली. तटीय सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलं आणि चेंडूला उचल फेक केली जाईल. त्या दरम्यान मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकचा विचार केला ना तर धाव फलक जाऊन पोहोचलं तथा बिनबाद 21 धावा. पाहता पाहता पहिलं षटक संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलं ना दादा बिनबाद 21 धावा. चला जास्त टीम मीटिंग नकोय, काय निर्णय असेल तो देखील आमच्यापर्यंत पोहोचू पाहिजे, पण आपण देखील ताकद द्यायचे. कारण जर का सूर्यदेव अस्ताला गेला ना तर मात्र या ठिकाणात थंडीचं वातावरण पाहायला गेलं ना, सध्याचं वातावरण जर पाहायला गेलं तर कडकडीत थंडीचं मात्र पाहायला मिळतं.
पहिलं षटक कंप्लीट झालं. सागरनं तब्बल 21 धावा मात्र खर्च केल्या. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजावर जबाबदारी दिली कारव संघाच्या संघनायकांना. ज्या गोलंदाजाच्या खांद्यावर जबाबदारी दिली ना त्या गोलंदाजाचं नाव आहे राकेश. राकेशकडे जबाबदारी दिली. स्ट्राईकवर सलामीचा फलंदाज अनंत गावंडा अजूनही तैनात आहे. जोपर्यंत मात्र अनंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मात्र BCC चिंचवली हा धाबांचा डोंगर रचल्याशिवाय राहणार नाहीये. कारण विस्फोटक खेळाडू जेवढे वेळ मात्र अनंत गावंडा हा मैदानाच्या आतमध्ये राहील ना तेवढ्या धावांचा मात्र डोंगर रचला जाईल यामध्ये मात्र शंका नाहीये. कारण BCC चिंचवली म्हटलं ना तर चंदेरी या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं गाव. जसं ओहो संधी होती संधी गमावली. जलबाद येण्याची संधी होती आणि संधी मात्र मिळाली अनंताला. अनंतासारख्या खेळाडूचं जेल मात्र जमीनला दान करणं खूप महाग ठरलं जाईल. कारण ही संधी ही चूक आपल्याला महागडी पडेल यामध्ये मात्र शंका नाहीये. कारण जेल कोणाचा होता अनंत गावंडाचा. स्ट्राईकवर राम खंडवी. ओहो पुन्हा उडवलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे काय करेल. शाबास. या ठिकाणी चेंडू जरूर उडाला होता परंतु दुसऱ्या मोमेंटला मात्र जेल कॅरी केला. दगा क्रमांक लागला पहिलं बॅक टू दगा राम खंडवी. चेंडू खूप उंचावर गेला होता. पहिल्या मोमेंटला मात्र चेंडू हातातनं उडाला होता. जणू वाटत होतं की हा जेल देखील ड्रॉप होईल परंतु दुसऱ्या अटॅकला मात्र चेंडू उचलला कॅरी केला आणि सूर्यकाचा जेल देखील पकडला आणि पहिला धक्का मिळाला मात्र BCC चिंचवलीला राम खंडवीच्या माध्यमातून. आणि या पुढे येणारा सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका साईडनं विचार केला तर खरोबाई आणि दुसऱ्या साईडनं विचार केला ना तर आनंदवाडी. हा इनिंगच्या नंतर आम्ही अनाउन्समेंट करू. दोन्ही संघांना मात्र विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन आपण नाणेफेकींचा कौल करून घ्यायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रामदास. भन्नाट वेग होता गोलंदाजीवर परंतु या ठिकाणी रामदासनं मात्र बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. अजून विचार केला तर दुसऱ्या षटकातील अजून काही चेंडू उर्वरित आहे. धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचलाय. एक बाद 22 या अंकावर. हा चेंडू देखील निर्धाव आहे. 4 षटकांचा सामना आहे देखील विसरून चालणार नाहीये. कारण दुसऱ्या फेरीला झाली सुरुवात. दुसऱ्या फेरीचा विचार केला तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीस आलाय. या ठिकाणी पाहायला गेला तर गोलंदाजाच्या रनअप मध्ये मात्र चुका अडथळा निर्माण आलाय. कुठेतरी चुका भासल्या जात आहेत. भरपूर पावलांचा रनअप आहे आणि या रनअप मध्ये अडथळा निर्माण आला. हो या ठिकाणी क्लिंग बॉल फर्निचर उद्ध्वस्त केले जात आहेत. त्या क्रमांक लागतो दुसरं बॅक टू दगाबुट रामदास. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयराम. खऱ्या अर्थानं विचार केला ना तर या दुसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू उर्वरित आहे.
बघा दुसऱ्या षटकाचा विचार केला तर प्रतिमाचं षटक आथळलं या राकेशनं. तब्बल एकच धाव मात्र खर्च केली. हो हो, हा चेंडू देखील हवेत आहे आणि या चेंडूवर मात्र धाव घेतली नाहीये. आपला 2 षटक टाळ्या पाहायला हव्यात. फक्त आणि फक्त एका धाबीचं षटक हाताळलं. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय पंकज. हो या ठिकाणी पंकजचं स्वागत केलंय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 6 धावा धाबलकावर ऍड होतील. धाबलकचा विचार केला तर धाबलक जाऊन पोहोचला जाता 2 बाद. 28 धावा. मी मगाशीच म्हटलं तर जोपर्यंत अनंता गावंडा मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मात्र धावांचा डोंगर उभारला जाईल. हो या ठिकाणी पंच आमच्याकडे बोलतायत. हा अवंतर चेंडू आहे. 1 धाव मात्र मिळेल. धाबलकचा विचार केला तर धाबलक जाऊन पोहोचतं. आता 2 बाद. 29. जर या ठिकाणी पाहायला गेला तर धाव निश्चित झाली होती परंतु झाले असते परंतु या ठिकाणी नकार दिला. अरे अनंताला देखील ठाऊक आहे जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मोठाले फटके मारण्याची ताकद माझ्या बॅटमध्ये आहे. हे मोठमोठाले फटके खेळण्यात मात्र पाहायला गेलं तर अनंता माहीर आहे कारण मनगटीमध्ये ताकद. हो जसं म्हटलं होतं ना मित्रांनो त्याच प्रमाणे या ठिकाणी घडलं गेलं. हा हिट षटकार आलाय आणि या षटकारानं मात्र खूप लांबी देखील पाहायला मिळाली. सर्वात लांबचा षटकार देखील पाहायला मिळाला. ही आहे अनंता गावंडाची ओळख. धाबलक जर पाहायला गेला ना तर धाबलक जाऊन पोहोचलं तर 2 बाद. 35 धावा. ज्या दुसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या होत्या ना रोखल्या होत्या ट्रॅफिक मध्ये अडल्या होत्या ना त्या धावा मात्र तिसऱ्या षटकामध्ये मात्र अनंता गावंडानं मात्र मोठमोठाले फटके मारून मात्र त्या धावा मात्र चला आपण सामना फिडअप करायचंय. धावा लागल्या ना धावफलकावर. 35 धावा. तिसरं षटकचा विचार केला तर अजून 3 चेंडू उर्वरित आहे. 2 षटकार जरूर आलेत. हो या ठिकाणी पाहायला गेला तर 35 चेंडू मारला फेकला होता परंतु तितका चपल देखील अनंता गावंडाला देखील ठाऊक आहे की या ठिकाणी धाव होणार नाहीये तर रिक्स कशाला. जोपर्यंत मी मैदानामध्ये असेल ना तोपर्यंत मात्र मोठाले फटके जरूर ठोकेन हे देखील इरादा स्पष्ट केल्या जात आहेत अनंताच्या बॅट मधून. फुल डिलिव्हरी आणि पंचाने देखील धरलं. नो चेंडू या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 धावा जरूर आल्यात.
या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय बघा. आपण पिसे ऑपरेट बाला भस्मा आपण चेक करा. बघा मित्रांनो, जो निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. या ठिकाणी नो चेंडू आहे कारण भरपूर उंचावर मात्र हा 8 फॅक्टरीचा चेंडू आला होता. आणि या चेंडूवर मिळाले एकूण धाबा 1+2. पंच बरोबर ना? 1+2 ना? एस. तर धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचले ना 38 या अंकावर. फ्रीट या पुढील चेंडू आहे, उघडा डोळे पहा नीट. चेंडू आहे फ्रीट. हो, फ्रीटची चान्स आणि चेंडू जाईल सीमा रेखा पार. हा चेंडू देखील जाईल षटकारासाठी. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना या अनंता गावंडाकडं षटकाराचा जणू पाऊस पडला जातोय. ह्या मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं ना, हो या ठिकाणी बघा आमचे पीसी ऑपरेटर आणि आमचे गुण लेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवताना 13 चेंडू मध्ये तब्बल 42 धावा मात्र कुठून काढतोय. 13 चेंडू 42 धावा. हो या ठिकाणी रिक्स घेतली, एक सिंगल झाली कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं. 2 बाद 45 धावा. पाहता पाहता तिसरं षटक देखील संपलं. परंतु तिसरं षटक संपलं परंतु स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली वन मॅन आर्मी. 13-14 चेंडू आणि 43 धावा कुटणारा हाच तो अनंता गावंडा. याच मैदानावर श्री गणेश कासगाव आयोजनामध्ये अर्धशतक टोकणारा हा एकमेव असा अंबरनाथ तालुक्याचा एक कुल कॅप्टन. पाहूया या चषकामध्ये देखील आज अर्धशतक झळकावल का. 6 चेंडू उर्वरित आहेत आणि तब्बल खऱ्या अर्थानं बघा या खेळाडूसाठी टाळ्या पाहायला हव्यात. 14 चेंडू आणि 43 धावा कुठल्या. अजून 6 चेंडू मध्ये जर 7 धावा आल्या ना तर या चषकामध्ये देखील या अनंता गावंडाचा मात्र इतिहास राहील. अर्धशतक स्वतःच्या नावावर, कारण याच मैदानावर आयोजक होते कासगाव वाडे आणि त्या चषकामध्ये देखील तब्बल धावफलक जाऊन पोहोचलो 45 या अंकावर. वैयक्तिक 43 अनंता गावंडाच्या धावा आपण पाहतोय. 14 चेंडू आणि 43 धावा. हाफ चेंडू आणि अशा स्लो गतीचा चेंडू या अनंतासाठी ना सीमा रेषेच्या बाहेर असतील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 6. धावफलक जाऊन पोहोचलं. दादा 2 बाद 51 धावा वैयक्तिक. या चेंडूवर देखील षटकार. बघा मित्रांनो, जोरदार टाळ्या व्हायला हव्यात या अनंता गावंडासाठी. या चषकामध्ये देखील वैयक्तिक अर्धशतक झळकावणारा हाच तो खेळाडू बीसीसी चिंचवलीचा कुल कर्णधार सेनापती अनंता गावंडा. आणि स्क्वेलेकचे पंच मुकलेश बुबेरे साहेबांकडे आमच्याकडे विचार आला की या अनंता गावंडासाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बघा मित्रांनो, सलग 2 आयोजन याच मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला गेलं तर हाच तो अनंता गावंडा अर्धशतक झळकावणारा खेळाडू. बीसी चिंचवली संघातील वन मॅन आर्मी एका साईडनं किल्ला लढवणारा हाच तो खेळाडू.
आपलातून फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. हा चेंडू देखील कार्पेटच्या सहाय्याने केला गेला. बर्नाट वेग आणि चुका पाहायला मिळतात. या ठिकाणी धावचीची संधी आहे. काय घडेल पाहता पाहता दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगाने पूर्ण होते. धावफलक जाऊन पोहोचलं ना दादा 2 बाद 59. बघा मित्रांनो, ज्या धावा दुसऱ्या षटकामध्ये रोखल्या होत्या, थांबल्या होत्या, त्यानंतर मात्र अनंता गावंडानं स्वतःनं स्ट्राईक घेतली आणि जशी स्ट्राईक घेतली ना तशी धाव फलक मात्र 59च्या घरात जाऊन पोहोचली. ह्या चेंडूवर देखील वन बॉम्ब सीमारेषा बाहेर. ह्या चेंडूवर देखील आलाय चौकार. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं दादा 2 बाद 63 धावा. तसेच अनंता गावंडासाठी देखील सुरेश पिरकर या साहेबांकडे देखील 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद साहेब. वारंवार आमच्या खेळाडूंवर आपण बक्षिसाचा आकाशबाजी केली जाते, खेळाडूंचं मनोमत वाढवलं जात आहे. तर या सर्व दात्यांचं देखील मी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनापूर्वक स्वागत करेन. अजूनही काही चेंडू उर्वरित आहेत. स्ट्राईकवर अनंता गावंडा. मी मगाशीच म्हटलं होतं जोपर्यंत अनंता गावंडा स्ट्राईकवर आहे ना तोपर्यंत मात्र धावांचा डोंगर रचला जाईल. या चेंडूवर देखील हवाई सफल मनगटी टाकतीचा A1 क्वालिटीचा षटकार. मी म्हटलं होतं ना BCC चिंचवली गाव हा संघ चंदेरी किल्ल्याच्या पायथ्याशी